पोरीचं लग्न ठरलं. पोरगी गरीब घरातली होती. पोरीचा हट्ट होता, बाबा, माझ्या सगळ्या मैत्रिणी श्रीमंत घरातल्या आहेत. त्या सगळ्यांच्या पत्रिका मला मिळाल्या होत्या. बाबा, निदान माझ्या मैत्रिणी माझी लाज राखण्यासाठी तरी बाबा पत्रिका छापा ना. मी आजवर काही मागितलं नाही बाबा. तुमच्याकडून कधी नवा ड्रेस मागितला नाही, सँडल मागितली नाही, ओढणी मागितली नाही, मोबाईल मागितला नाही. मला माहितीये बाबा, तुमची फार गरिबी आहे. पण बाबा, लग्न एकदाच होतं ना. माझ्या मैत्रिणी सगळ्या श्रीमंत घरच्या आहेत. निदान बाबा पत्रिका तरी छापा ना. रामभाऊनं मनावर घेतलं. गरीब परिस्थितीतही त्यानं 100 पत्रिका छापल्या. साधा कागद, साधा रंग, पण मन मात्र सोन्यासारखं होतं. एक काका पत्रिका कापत होता. रामू नाव त्यावर कोरलं जात होतं. आज रामभाऊला आपल्या पोरीच्या लग्नात बालपणीच्या मित्राची आठवण झाली. डोळ्यात पाणी आलं आणि त्या पाण्याने हातातली पत्रिका भिजली. सगळं बाळपण डोळ्यासमोर आलं. रामभाऊ लहान होता. आम्ही फार जीव लावत होतो एकमेकांवर. फरक एवढाच की मी श्रीमंत घरचा आणि रामू गरीब घरचा. कुठे असेल माझा मित्र आता? मुंबईला गेला, मुख्यमंत्री झाला. रामभाऊ पुटपुटला. माझा मित्र मला विसरला नसेल ना? आणि मग डोळ्यातलं पाणी पुसून त्याने एक पत्रिका काढली. त्यावर लिहिलं, माननीय मुख्यमंत्री साहेब, मुंबई. रामभाऊ रेल्वेने निघाला. पत्रिका पोचवण्यासाठी थेट मुंबईला. सुट्टीचा दिवस होता. मुख्यमंत्री साहेब बागेत बसलेले. सकाळचा चहा चालू होता. पीए एक एक पत्रिका आणत होता. काही वाचल्या जात होत्या, काही कचराकुंडीत टाकल्या जात होत्या. एक साधी गरीब पत्रिका पीएच्या हातात आली. त्यानं तिला कचराकुंडीत टाकलं. साहेबांनी विचारलं, अरे, ती पत्रिका का टाकलीस? पीए म्हणाला, साहेब, फार साधी पत्रिका आहे. कोणत्या गरिबानं दिली असेल. साहेब म्हणाले, ती आधी वाच. ज्या गरिबानं मुख्यमंत्री घरापर्यंत पत्रिका पोचवायची हिंमत केली, त्याला जाणून घेणं गरजेचं आहे. पीएनं वाचायला सुरुवात केली. वधूचं नाव आणि वरपक्षात रामभाऊ नाव आलं. ते नाव पाहताच मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब, तुम्ही रडताय? हो रे. ही साधी पत्रिका नाही. ही माझ्या मित्राची पत्रिका आहे. माझ्या रामूची. 20 वर्ष झाली होती भेट नाही झाली. पण आजही रामू विसरलो नव्हता. आज मी कोणत्याही मीटिंगला जाणार नाही. कोणत्याही सत्कार स्वीकारणार नाही. कोणाच्याही मोठ्या लग्नाला जाणार नाही. आज मी माझ्या रामभाऊचं पोरीच्या लग्नाला जाणार. सकाळ झाली. रामभाऊच्या दारात बँड वाजत होता. साधा मंडप, साध्या चटया, वराड मंडळी 5-50 जण. रामभाऊने जुना शर्ट नीट इस्त्री केला, जुनी टोपी घातली, पायात फाटकी चप्पल, खांद्यावर रुमाल. साहेब, जेवल्याशिवाय जाऊ नका हो, तो प्रत्येकाला म्हणत होता. तेवढ्यात गाड्यांचा ताफा गावात आला. पुढे कलेक्टर, मागे पोलीस आणि मधोमध मुख्यमंत्री साहेबांची गाडी. सगळं गाव हादरलं. गाडी थांबली. दरवाजा उघडला. मुख्यमंत्री उतरले. रामभाऊ पुढे आला. डोळ्यात पाणी, ओठ थरथरत होते. साहेब, तुम्ही या गरिबाच्या घरी? हो रे रामू, आज तुझ्या पोरीचं लग्न आहे ना? रामभाऊ धावत गेला आणि आपल्या मित्राला बिलगला. दोघेही रडले. कृष्ण सुदामाची भेट झाली त्या मंडपात. नवरी मंचावर आली. ती हात जोडून म्हणाली, साहेब, आमचे बाबा सांगायचे माझा मित्र मुख्यमंत्री झाला, पण आम्हाला विश्वास बसत नव्हता. आज कळलं, तुम्ही खरंच आलात. मुख्यमंत्री म्हणाले, रामू, तुझ्या पोरीचं लग्न आहे ना? मी वराड म्हणून नाही, तुझा मित्र म्हणून आलोय. आणि आज मी तुझ्या पोरीच्या लग्नात पाणी वाढणार. त्या जर्मन बकेटमधून प्लास्टिकच्या ग्लासात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वराड मंडळात पाणी वाढत होता. आणि दुसऱ्या पंक्तीत रामभाऊ आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले होते. दोघेही हसत होते, गप्पा मारत होते, आठवणी सांगत होते. शेजारी बसलेले सगळे लोक थक्क झाले. गरिबी आणि श्रीमंती एका ताटात बसल्या होत्या. माणुसकी एका पंक्तीत उभी राहिली होती. मायबाप, जीवनात सगळं काही मिळू शकतं, पण बालपणीचा मित्र, खरी मैत्री, ती अमोल असते. एका घरात श्रीमंती असो, दुसऱ्यात गरिबी, पण हृदयात माणुसकी असेल
तर तीच सर्वात मोठी संपत्ती असते. एक मित्र घरासारखा असतो आणि एक मित्र हृदयासारखा असतो. घर कधीकधी सोडावं लागतं, पण हृदय कधीही नाही. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गोष्टी गंध चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा कथा फक्त ऐकायच्या नाहीत, त्या अनुभवायच्या असतात.